गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना नमस्कार. आज पुन्हा 50 वाक्यांच्या मदतीने आणि इंग्रजी बोलण्याच्या दृष्टीने आपल्यासाठी एक नवीन, सोपा, सुंदर आणि आकर्षक असा पॅटर्न व कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे. आपण बऱ्याच वेळा इतरांना बोलतो, सांगतो, संबोधतो, अभ्यास करण्याचा प्रयत्न कर, पुस्तक वाचण्याचा प्रयत्न कर, रानात किंवा शेतात जाण्याचा प्रयत्न कर, इकडे येण्याचा प्रयत्न कर, खाली बसण्याचा प्रयत्न कर, पाणी पिण्याचा प्रयत्न कर, इतरांना मदत करण्याचा प्रयत्न कर, गृहपाठ पूर्ण करण्याचा प्रयत्न कर, उठण्याचा प्रयत्न कर, झोपण्याचा प्रयत्न कर. म्हणजे या प्रत्येक वाक्यामध्ये आपलं लक्षात आलं असेल की प्रयत्न कर किंवा प्रयत्न करा. तर अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर 100% बोलू शकतो. आणि त्याच्यासाठी अतिशय सोपा, की जो आपल्याला कोणत्याही इंग्लिश स्पोकनच्या पुस्तकात मिळणार नाही, असा पॅटर्न आज मी आपल्या खिशात देत आहे. खिशात देत आहे म्हणजे का, हा शब्द प्रयोग मी का करत आहे, म्हणजे हा पॅटर्न शिकून तुम्ही जगभरात कुठेही फिरू शकतात. म्हणजे एखादी गोष्ट खिशात घालून जशी आपण इकडे तिकडे नेऊ शकतो, तशी ही कॉन्सेप्ट शिकल्यानंतर तुम्ही लाईफ टाईम या वाक्यांच्या किंवा या पॅटर्नच्या मदतीने इंग्रजी बोलू शकतात. कसं बघा, सुरुवातीला तुम्हाला ट्राय टू वापरायचं आहे. ट्राय टू म्हणजे प्रयत्न करा. ट्राय टू म्हणजे प्रयत्न करा. आणि त्याच्या जोडीला व्ही वन म्हणजे काय, क्रियापदाचं पहिलं रूप. म्हणजे ट्राय टू प्लस क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे व्ही वन वापरून तुम्ही अशी 50 नाही, 500 नाही, 5,000 नाही, 50,000 नाही, 5,00,000 5,00,00,000 एवढी वाक्य तुम्ही बनवू शकतात. एवढी ताकद या पॅटर्नमध्ये आहे विद्यार्थी मित्र. तर चला तर मग मी तुम्हाला वाक्य सांगतो. ट्राय टू बी ऑन टाइम, वेळेवर येण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू अंडरस्टँड मी, मला समजण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला ट्राय टू आहे आणि ट्राय टू नंतर अंडरस्टँड हे क्रियापद आहे. तिसरं वाक्य आहे ट्राय टू बी ऑनेस्ट. त्याच्यानंतर ट्राय टू हेल्प अदर्स, ट्राय टू स्टे काम, ट्राय टू स्पीक इन इंग्लिश म्हणजे इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू डू युअर बेस्ट, ट्राय टू बी पॉझिटिव्ह, ट्राय टू थिंक बिफोर यू ॲक्ट, ट्राय टू फिनिश युअर वर्क, ट्राय टू सेव्ह मनी, पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू वेकअप अर्ली, ट्राय टू ईट हेल्दी फूड, ट्राय टू रिस्पेक्ट अदर, इतरांचा आदर करण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू लर्न न्यू थिंग्स, ट्राय टू कंट्रोल युअर एंगर, ट्राय टू बी पेशंट, ट्राय टू वर्क हार्ड, कष्ट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे प्रत्येक वाक्याच्या समोर त्या वाक्याचा नेमका मराठी अर्थ काय होतो हे आपल्याला समोर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रो. ट्राय टू स्टॉप स्मोकिंग, धूम्रपान करू नका किंवा धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू टेल द ट्रूथ, सत्य बोलण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू बी काइंड, ट्राय टू एक्सरसाइज डेली, ट्राय टू अवॉइड जंक फूड. आणि 25व्या क्रमांकाचं वाक्य आहे ट्राय टू रीड मोर बुक्स, जास्त पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा. हा चौवांश टीचिंग पॅटर्नचा एकच प्रयत्न आहे की प्रत्येक जण इंग्रजी बोलण्यासाठी बोलका व्हावा, प्रत्येकाला इंग्रजी बोलता यावी, प्रत्येकाला अशी वाक्य बोलता यावी, प्रत्येकाला अशी वाक्य बनवता यावीत. विद्यार्थी मित्र हो, इंग्रजी स्पोकन शिकण्याच्या दृष्टीने आपल्याकडे जी जी काही पुस्तकं असतील त्या पुस्तकामध्ये थेरॉटिकल नॉलेज जास्त दिलेलं असतं आणि उदाहरणं देखील दिलेली असतात.
पण तुम्ही त्या थेरॉटिकल नॉलेजच्या मदतीने किती नियम पाठ करणार आहेत? किंवा कोणकोणते नियम लक्षात ठेवणार आहेत? तर हा चव्हाण टीचिंग पॅटर्न आपल्यासाठी एकच गोष्ट करतो, की एखादी कॉन्सेप्ट सोपी कशी करता येईल. एखादी कॉन्सेप्ट जास्त नियमांमध्ये न अडकविता सोप्या पद्धतीने आपल्याला कसं शिकवलं जाईल, या दृष्टीने मी गेल्या 2 ते अडीच वर्षापासून प्रयत्न करत आहे. 26वं वाक्य आहे 26व्या क्रमांकाचं. ट्राय टू स्माईल ऑल्वेज. ट्राय टू ड्रिंक मोर वॉटर. जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू यूज युअर टाइम वेल. ट्राय टू लर्न फ्रॉम मिस्टेक. चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक व्यक्ती चुकत असतो. बिकॉज वी आर नॉट गॉड. आपण देव नाहीत. ट्राय टू फॉरगिव्ह अदर्स. ट्राय टू फोकस ऑन युअर गोल. ट्राय टू बी कॉन्फिडंट. ट्राय टू स्पीक लेस. ट्राय टू लिसन केअरफुली. काळजीपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू फॉलो द रूल्स. ट्राय टू स्टे हॅपी. ट्राय टू बी ऑर्गनाइज. ट्राय टू हेल्प युअर पेरेंट्स. ट्राय टू बी गुड स्टुडंट्स. ट्राय टू रिड्यूस स्ट्रेस. ट्राय टू बी रिस्पॉन्सिबल. ट्राय टू स्पीक पोलाइटली. ट्राय टू प्रोटेक्ट द environment. Try to be careful. Try to build good habits. Try to think positive. Try to be punctual. Try to use less mobile. Try to be active. आणि 50व्या क्रमांकाचे वाक्य आहे, ट्राय टू मेक युअर ड्रीम्स ट्रू. तुमचे स्वप्न सत्यात आणण्याचा किंवा खरी उतरवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्र, चव्हाण टीचिंग पॅटर्न आपल्या सोबत आहे. चव्हाण टीचिंग पॅटर्न आपल्या सोबत होता आणि चव्हाण टीचिंग पॅटर्न आपल्या सोबत राहील. तुम्हाला जर अशाच प्रकारची इंग्रजी बोलायची असेल, अशाच प्रकारचा सराव करायचा असेल, तर इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने माझ्याकडे एक PDF नोट्स आहे. ती अनेक पानांची आहे. मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी अशी बनवलेली आहे. आणि ते इंग्लिश स्पोकनची नोट्स वाचल्यानंतर, आपला व्यवस्थित अभ्यास झाल्यानंतर खरंच आपल्याला वाक्य बनवता येतात का? खरंच आपल्याला वाक्य मराठीतून इंग्रजीत करता येतात का? इंग्रजीतील दिलेली वाक्य मराठीत करता येतात का? त्या दृष्टीने देखील इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने वर्कशीटचा संच देखील आपल्याला त्यासोबत दिला जाणार. तर अशा प्रकारची इंग्लिश स्पोकनची नोट्स जर आपल्याला हवी असेल, खाली लाल अक्षरात नंबर दिलेला आहे, मोबाईल नंबर 9325676747. खाली नाव आहे श्री श्रीरंग वासुदेव चव्हाण. या नंबरवर तुम्ही मला हाय पाठवू शकतात. काही मोजक्या फीसमध्ये आपल्याला ती स्पोकनची नोट्स आपल्या व्हॉट्सअपवर PDF स्वरूपात दिली जाईल. दुसरी गोष्ट, मला आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाही, मी तुमच्या जास्त वेळ घेणार नाही. दुसरी गोष्ट, जी मुलं मुली लक्षात घ्या बरं का, जी मुलं मुली सेमी माध्यमात शिकत असतील, इंग्रजी माध्यमात शिकत असतील, CBSE माध्यमात शिकत असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली तर पाचवी, काय म्हटलं मी, इयत्ता पहिली तर पाचवी सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी, इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, CBSE स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियममध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी इयत्ता पहिली तर पाचवी आहेत, त्यांना जर घरी बसून गणिताचा अभ्यास पक्का करायचा असेल किंवा त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या मुलामुलींचा गणिताचा पाया पक्का करून घ्यायचा असेल, तर माझ्याकडे इयत्ता पहिली तर पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्कशीट आहेत. वर्कशीटचा पहिला नमुना मी आपणास दाखवत आहे बघा. तर अशा प्रकारच्या PDF किंवा आपल्याला नोट्स पाठवल्या जातील. आपल्याला काही पानं मी दाखवतो, राईट, हे बघा, राईट. त्याच्यानंतर ही पण बघा, हे टेबल्स आहेत दिलेले बघा 30 पर्यंत. त्याच्यानंतर हे नंबर्स आहेत, म्हणजे नंबर्स आणि त्यांची स्पेलिंग आहे बघा. हे सगळे पेजेस आपल्याला PDF स्वरूपात दिले जातील आणि दररोज आपल्या मुला मुलींकडून एक एक वर्कशीट सोडून घ्या, त्यांचा गणिताचा पाया पक्का होईल.
नोट्स इतकी सोपी आहे, कोणतेही आई वडील, पालक, शिक्षक आपल्या मुला मुलींना गणिताचा पाया पक्का करू शकतात, जे इंग्रजी माध्यमात शिकतात. मग ते CBSE असेल, सेमी असेल, इंग्लिश मीडियम असेल, स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम असेल किंवा इंग्रजी माध्यमाच्या कोणत्याही शाळेत शिकत असेल, अशा सर्व इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडे वर्कशीट आहेत बघा. त्याच्यानंतर हे बघा, इथं दिलेलं आहे बिफोर, बिटवीन अँड आफ्टर नंबर्स, 30 उदाहरणं दिलेली आहेत. अतिशय सुंदर वर्कशीट मी आपल्यासाठी तयार केलेले आहेत. चौहान स्टिचिंग पॅटर्न खाली मोबाईल नंबर दिलेला आहे, याच्यावर तुम्ही मला हाय पाठवू शकतात बघा. त्याच्यानंतर पुन्हा इकडे मी दिलेला आहे रीडिंग ऑफ नंबर्स, मराठी नंबर्स आहेत, इंग्लिश नंबर आहेत, रोमन नंबर्स आहेत, याची देखील 30 उदाहरणे आहेत. मुलांच्या घरी बसून मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताचा पाया पक्का करा. बघा हे मिसिंग नंबर्स आहेत, राईट. असे अनेक पेजेस माझ्याकडे आहेत, मी वर्कशीट स्वरूपात बनवलेले आहेत. जर तुम्हाला ही गणिताची इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी, सेमीसाठी, CBSE साठी, इतर सर्व मुलांसाठी पाहिजे असेल, तर ही नोट्स आपल्याला मात्र 70 रुपयामध्ये प्रोव्हाइड केली जाणार. ह्या नंबरवर तुम्ही मला हाय पाठवू शकतात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.